नंदुरबार नगर परिषदेसाठी या ठिकाणी युती करण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या लोकांनी दिला होता, परंतु ज्या शिवसेनेच्या नंदुरबारच्या स्थानिक लोकांनी म्हणण्यापेक्षा नेत्यांनी या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भाजपाच्या विरुद्धमध्ये प्रचार केला आणि अशा विश्वासघातकी लोकांबरोबर काय विश्वास ठेवायचा आणि कितीदा विश्वासघात करून घ्यायचा, म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। आज भाजपाचा नंदुरबार नगर परिषदेचा उमेदवार हा आम्ही उभा केला आहे। त्याचबरोबर 20 प्रभाग आहेत, त्या 20 प्रभागांमध्ये एकूण 41 उमेदवार आपण उभे केलेले आहेत। हे उमेदवार आम्ही जे उभे केले आहे किंवा इथली जी निवडणूक आम्ही लढवतो आहे, ही निवडणूक या शहरासाठी भयमुक्त आणि भूमाफियांच्या विरोधामध्ये लढा आहे। एका बाजूला आम्ही विकास तर मोठ्या प्रमाणामध्ये या शहरामध्ये केलेला आहे आणि विकासाचं एक प्रामुख्याने आमचं विकासाच्या दृष्टीने लढायचं आमचं सूत्र आहे। त्या पद्धतीने लढू। पक्षाचं जे काही निवडणुका होतात, पक्षाकडून लढवल्या जातात, त्या आमचे जे तत्व आहे भाजप पक्षाचं, त्या तत्वाप्रमाणे आम्ही इथल्या निवडणुका लढवणार आहोत। आम्ही चांगले तरुण उमेदवार उभे केले, चांगले उमेदवार उभे केले आहे, ते निश्चितपणानं या ठिकाणी निवडून येतील हा विश्वास आम्हाला आहे। कारण की इथे या पद्धतीने या शहरामध्ये लोकांनी गुंडगिरी, दादागिरी ही सुरू केलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी लोकांच्या जमिनी हडप करणं, सरकारी जमीन हडप करणं हे लोकांनी बघितलं आहे। त्याच्यामध्ये या शहरामध्ये ज्या दहशती निर्माण केली आहे या लोकांनी, त्यांच्या विरुद्ध ही निवडणूक आहे। त्याच्यामध्ये लोकांना वाटतं की अशा लोकांना अशापासून दूर केलं पाहिजे। इथला सामान्य माणूस हा मनानं मुक्तपणे वावरला पाहिजे आणि त्याला या ठिकाणी मुक्त हवा घेण्याची मुभा मिळाली पाहिजे या मताचं आहे। म्हणून निश्चितच हे सर्व एकंदरीत वातावरणातलं बघता भाजपाचा उमेदवार नगराध्यक्ष पदाचा निवडून येईल। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये नगर परिषदेचे उमेदवार सुद्धा निवडून आणि वास्तविक लोकसभा विधानसभेला विरोधामध्ये प्रचार केल्यानंतर आणि इथे यांची 20 वर्ष सत्ता असताना सुद्धा त्यांनी युतीचा प्रस्ताव देणं हे चुकीचं होतं आणि या ठिकाणी जो प्रस्ताव त्यांनी देत होते त्यांना हीच भीती होती की आपण निवडून येणार किंवा नाही। इतके सर्वांना जवळ करण्याचा प्रयत्न केला तरी पण युती करत होते शेवटच्या क्षणापर्यंत। पण आम्ही पक्ष नेत्यांना सर्वांना सांगितलं की या ठिकाणी भाजपाचा उमेदवार यावेळेला निवडून येईल आणि असे विश्वासघातकी लोकांबरोबर आपण युती करणं योग्य होणार नाही आणि म्हणून आम्ही युती केली। पक्षात आल्यानंतर एक नवीन चैतन्य निर्माण झालेलं आहे या नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि लोक मोठ्या प्रमाणामध्ये आता बोलू लागले की हिनाताईंसारखं तरुण नेतृत्व आपल्या जिल्ह्याला मिळतं आहे आणि म्हणून त्यांच्या मागे राहिलं पाहिजे। म्हणून पूर्वी हिनाताईच्या मागे जितकी पब्लिक होती त्याच्यापेक्षा दुपटीने त्यांच्या मागे लोक उभे राहत आहेत, तरुण उभे राहतात। हे बघा, एका राष्ट्रीय पक्षाला चिन्ह याच्यासाठी बदलावं लागतं, त्यांना भीती वाटते आहे आणि एक तर त्यांच्याकडे उमेदवार नाही, पूर्णपणे उभं करू शकत नाही आणि म्हणून त्याने दुसऱ्या चिन्हावर उभं करणं हे त्यांचं अपयश आहे आणि सांगतात की आम्ही यांना 3 दिले आणि यांना 4 दिले। जे माणसं त्यांचं चिन्ह घेऊन उभं राहायला तयार होत नाही ते त्या पक्षाचे नसतात, तर ते आपल्या स्वयंभू असतात। हे लोकांनी बघितलं आहे।